तर विद्यार्थी मित्रांनो, एआय एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेड यांच्याकडून जी भरतीची जाहिरात निघालेली आहे पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टसाठी. तर या भरतीसाठी जो तुम्हाला अर्ज भरायचा आहे, तर तो कशाप्रकारे भरायचा आहे, तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, हा भरतीसाठीचा अर्ज आहे एआय एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेडसाठी. तर हा वरचा जो बॉक्स आहे, तर तो फक्त इथं ऑफिस यूजसाठी आहे. तर त्यामध्ये तुम्हाला काहीच भरायचं नाही. खाली आल्यानंतर तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करत आहात, तर त्या पदाचं नाव इथं लिहायचं आहे. त्यानंतर इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे. त्यानंतर त्यावर इथं सही करायची आहे क्रॉसमध्ये. तर अर्धी इथं फोटोवर यायला पाहिजे आणि इथं अर्धी सही इथं खाली यायला पाहिजे. त्यानंतर तुम्ही जर एम्प्लॉयी रजिस्ट्रेशन केलेले असेल, तर इथं येस करायचं आहे. नसेल तर इथं नो करायचं आहे. त्यानंतर फुल नेममध्ये तुमचे संपूर्ण नाव लिहायचे आहे कॅपिटल लेटरमध्ये. त्यानंतर खाली तुमच्या वडिलांचे नाव लिहायचे आहे संपूर्ण. त्यानंतर तुमची इथं जन्मतारीख टाकायची आहे. त्यानंतर प्लेस अँड स्टेट ऑफ बर्थमध्ये तुमचे जन्माचे ठिकाण टाकायचे आहे. त्यानंतर जे राज्य आहे, तर ते इथं कंसामध्ये टाकायचे आहे तुम्हाला. त्यानंतर 5 नंबरमध्ये तुमचा संपूर्ण पत्ता इथं भरायचा आहे. त्यानंतर पिनकोड आणि इथं राज्य टाकायचं आहे तुमचं. तुमचा टेलिफोन नंबर, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी इथं टाकायचा आहे. त्यानंतर 6 नंबरमध्ये तुमचा जेंडर सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर 7 नंबरमध्ये तुमचे मॅरिटल स्टेटस टाकायचे आहे. म्हणजे तुम्ही अनमॅरिड आहात की मॅरिड आहात. तर तुम्ही जर अनमॅरिड असाल, तर त्यावर इथं क्रॉस करायचं आहे. त्यानंतर तुमची इथं नॅशनॅलिटी टाकायची आहे. रिलिजन टाकायचं आहे. त्यानंतर मदर टंग टाकायची आहे. तर आपण महाराष्ट्रात राहतो, तर आपल्याला इथं मराठी टाकावी लागेल. त्यानंतर इथं पॅन कार्ड नंबर व आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर 13 नंबरमध्ये तुमची कास्ट टाकायची आहे. तर इथं सब कास्ट आहे, म्हणजे तुमची इथं जात टाकायची आहे. त्यानंतर तुमची जी कास्ट असेल एस-सी, एस-टी, ओ-बी-सी, तर त्यावर इथं क्रॉस करायचं आहे. त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन असल्यास इथं येस करायचं आहे. नसेल तर इथं नो करायचं आहे. त्यानंतर हे पोलिसमॅनसाठी आहे, तर हे सोडून द्यायचं आहे तुम्हाला. त्यानंतर 14 मध्ये तुमची शैक्षणिक माहिती भरायची आहे. तर 10वी, 12वी तसेच डिप्लोमा किंवा आय-टी-आय तसेच ग्रॅज्युएशन, एम-बी-ए तुमचं जे झालेलं असेल, तर त्याची इथं माहिती भरायची आहे. त्यानंतर तुम्हाला ज्या भाषा येत असतील, तर त्यांची इथं माहिती द्यायची आहे. रीड, स्पीक, राईट. त्यानंतर जर तुम्हाला इथं काही कामाचा अनुभव असेल, तर त्याची इथं माहिती द्यायची तुम्हाला. त्यानंतर तुमच्याकडे जे ड्रायव्हिंग लायसन आहे, तर त्याची तुम्हाला इथं माहिती द्यायची आहे. तर तुम्हाला इथं कोणते लायसन आहे त्याची माहिती द्यायची आहे. इथं लायसन नंबर टाकायचा आहे आणि ते कधी इश्यू झाले त्याची इथं माहिती द्यायची आहे. त्यानंतर तुम्ही जो बँकेचा डी-डी काढलेला आहे, तर त्याची इथं माहिती भरायची आहे. तर बँकेचे नाव व ब्रांचची इथं नाव टाकायचे आहे. कधी काढलेला आहे त्याची इथं माहिती द्यायची आहे. त्यानंतर डिमांड ड्राफ्टचा नंबर इथं टाकायचा आहे. त्यानंतर इथं डिक्लेरेशन द्यायचं आहे. तर इथं प्लेस टाकायचं आहे, डेट टाकायची आहे. त्यानंतर तुमची इथं सिग्नेचर करायची आहे. त्यानंतर अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांचे साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत. तर यामध्ये ॲप्लिकेशन फीची पावती, तसेच लिव्हिंग सर्टिफिकेट, 10वीचे मार्कशीट, तसेच 12वीचे. त्यानंतर ग्रॅज्युएशनचे सर्टिफिकेट तुम्हाला लागेल, डिग्री सर्टिफिकेट. त्यानंतर डिप्लोमा किंवा आय-टी-आय झाला असल्यास त्याची इथं सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. त्यानंतर एम-बी-ए किंवा ग्रॅज्युएशन डिग्री असल्यास त्याची इथं सर्टिफिकेट. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट. त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन असल्यास त्याची इथं सर्टिफिकेट. त्यानंतर अनुभव असल्यास त्याचे प्रमाणपत्र, तसेच नॅशनॅलिटी, डोमिसाईल, पॅन कार्ड, आधार कार्ड, इन्कम सर्टिफिकेट, ई-डब्ल्यू-एस उमेदवारांसाठी ड्रायव्हिंग लायसन्सची झेरॉक्स, पासपोर्ट असल्यास त्याची इथं झेरॉक्स तुम्हाला लागेल. तर या सर्व कागदपत्रांच्या तुम्हाला सेल्फ ॲटेस्टेड केलेल्या झेरॉक्स प्रती लागतील अर्जासोबत. तर त्या तुम्हाला इथं जोडून घ्यायच्या आहेत. तर जे डॉक्युमेंट तुम्ही जोडलेले आहे, तर त्यांच्यापुढे इथं क्रॉस करायचं आहे. त्यानंतर तुमची जी मुलाखत होणार आहे, तर त्याची इथं माहिती दिलेली आहे. तर डी-वाय टर्मिनल मॅनेजर, तसेच ड्युटी ऑफिसर, ज्युनियर ऑफिसर पॅसेंजर, ज्युनियर ऑफिसर टेक्निकल, कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, तर यांची मुलाखत 15/4 ते 16/4/2024 ला इथं होणार आहे. त्यानंतर रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, तसेच युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर यांची मुलाखत इथं 17/4 ते 18/4/2024 ला इथं होणार आहे. त्यानंतर हँडीमॅन व हँडीवुमन यांची जी मुलाखत आहे, तर ती 19/4 ते 20/4/2024 ला होणार आहे. आणि मुलाखतीचा जो वेळ आहे, तर तो 9:30 ते 12:30 या वेळेत तुमची इथं मुलाखत होणार आहे. आणि मुलाखतीचे ठिकाण इथं दिलेले आहे, पुणे इंटरनॅशनल स्कूल. तर येथे तुमची मुलाखत होणार आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या पी-डी-एफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.